बीजेपी आर एस एसच्या हातामध्ये ते कोलीत मिळाले की ज्या आंबेडकर जाती समुदाय देशभरात आंबेडकरी जाती समुदाय म्हणजे काय. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचलं. त्या ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांचे एक छान कोटेशन. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सामाजिक राजकीय विषयांवरती चर्चा करत आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करण्याचा. त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांनाही सांगितलंय की तुम्ही तुमच्या तुमच्या स्तरावरती ह्या अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करा. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील असं स्टेटमेंट आलं होतं. त्यांनी विधान केलं होतं की आम्ही लवकरच उपवर्गीकरण जे आहे ते करणार आहोत. त्या उपवर्गीकरणाला घेऊन दोन मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रामध्ये. एक मतप्रवाह याच्या विरोधात आहे, तर दुसरा मतप्रवाह याच्या विरोधामध्ये आहे. हे उपवर्गीकरण नेमकं काय प्रकरण आहे, कुठून सुरू झालं, कोणी सुरू केलं, त्याचा फायदा होईल की नुकसान होईल, विरोध का होतोय, समर्थन का होतंय, त्याची कायदेशीर बाजू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत आपण आज. आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे जाती आधारित जनगणना जी 1950 पासून म्हणजे 51च्या जनगणनेपासून जी अनुसूचित जाती आणि जनजाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्यांची जी होत आलेली आहे, ओबीसीची अद्याप झालेली नाहीये, परंतु तो एक वेगळा विषय आहे. अनुसूचित जातीमध्ये जी जनगणना होते, जी जातीच्या आधारावरती होते, त्यामध्ये जे बौद्ध आहेत म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आपल्या लाखो अनुयायांना तो धम्म दिला आणि आज बौद्धांची संख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये कोट्यवधी आहे. त्यामुळे चर्चा ही आहे महाराष्ट्रामध्ये की त्या बौद्धांनी जात लिहावी की लिहू नये, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर सुरेश माने सर आहेत, कायदेतज्ञ आहेत. त्यासोबतच BRSP नावाचा त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे, त्याचे संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की दोन विषय आपल्याकडे आहेत. एक विषय आहे की उपवर्गीकरणाचा. तर हे मला उपवर्गीकरणाचा विरोध समर्थन या मुद्द्यावर जाण्याआधी हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याचे सुप्रीम कोर्टाकडून असे आदेश कसे आले, काय कायदेशीर चर्चा, काय कायदेशीर लढाई त्या संदर्भात झाली, ते जाणून घ्यायचं. संकेत, धन्यवाद. दोन महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. त्यातला तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा उपवर्गीकरण. पहिल्यांदा घटनात्मक दृष्ट्या उपवर्गीकरण नावाचा कुठलाही प्रकार नाही. बर. घटनात्मक दृष्ट्या रिझर्वेशन आणि एज्युकेशनल कन्सेशन हे क्लाससाठी आहे, बर, वर्गासाठी आहे, उपवर्गासाठी नाही. हं. आणि वर्ग कोणते आहेत तर SC, ST, OBC, मायनॉरिटी असे वर्ग आहेत घटनेमध्ये. बरोबर. घटनेमध्ये महाराष्ट्रातला DT NT सुद्धा वर्ग नाही. त्यामुळं बर. घटनात्मक वर्ग किती तर SC, ST, OBC, मायनॉरिटी, धार्मिक अल्पसंख्याक समुदाय. पण जातीचा समूह आहे म्हणून तीन समूह आहेत. SC भारतीय राज्यघटनेच्या 341 कलमा अंतर्गत राष्ट्रपतींनी प्रसारित केलेली जातीची यादी. बरोबर. ST ची दुसरी यादी 342 आणि OBC ची मग नंतर 338 नंतर येणारी यादी, अशा तीन यादी. त्यामुळे पहिल्यांदा घटनात्मक दृष्ट्या उपवर्गीकरण नाही, फक्त वर्गीकरण. मग उपवर्गीकरणाची सुरुवात केव्हा झाली तर सध्या देशामध्ये जवळजवळ 15 ते 16 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालं. बर. ते का झालंय त्याची दोन कारण. त्यातलं एक कारण की आरक्षण किंवा सवलतीचा फायदा हा सगळ्या लोकांना मिळावा, हा एक हेतू.
दुसरा, त्यामधून राजकीय वोट बँक उभी राहते. आणि हे राजकारण काँग्रेसच्या काळात पहिल्यांदा सुरू झालं. एकत्र आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाने ते मोठं केलं. मग अनेक राज्यातल्या, देशभरातल्या राज्यात ते आलं. आणि सध्या उपवर्गीकरण नवीन धोरणासह राबवलंय ते तेलंगणातील काँग्रेस सरकार, कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि आता महाराष्ट्रातलं बीजेपी सरकार त्या लाईन मध्ये आहे. आता सुप्रीम कोर्टाचा जो तुम्ही संदर्भ दिला, तर सुप्रीम कोर्टानं हे राबवा असं म्हटलेलं नाही. बर. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की हे उपवर्गीकरण तुम्ही करू शकता. करू शकत नाही असा 1996चा पूर्वीचा निकाल आहे सुप्रीम कोर्टात, बर. की तसं SC STचं उपवर्गीकरण करता येणार नाही असा 96चा निकाल चिन्नया नावाच्या केसमध्ये. तो निर्णय 1 ऑगस्ट 2025 रोजी सुप्रीम कोर्टानं बदलला. त्यामध्ये गवईंचा मोठा रोल राहिला आणि असं वर्गीकरण SC किंवा STचं होऊ शकतं, राज्याला तो अधिकार आहे असा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीर उपवर्गीकरण हे पहिल्यांदा ओबीसीत झालं. बर. आणि ओबीसी मध्ये जेव्हा मंडल आयोग निकालपत्र 1993ला सर्वोच्च न्यायालयाने दिलं, हं. त्याच्यात 27% आरक्षण ओबीसीचं मान्य केलं. पण एकत्र असणारा ओबीसी 2 तुकड्यामध्ये वाटला. हं. एक फॉरवर्ड ओबीसी आणि एक बॅकवर्ड ओबीसी. फॉरवर्ड ओबीसी क्रिमिलेअरच्या माध्यमातून वेगळा केला आर्थिक आधारावर. इथे बॅकवर्ड ओबीसी ठेवला. 2 प्रकार. आता उपवर्गीकरण हे अनेक राजकीय पक्षांनी वोट बँक पॉलिटिक्स म्हणून वापरलं. याच्यातून जिथं उपवर्गीकरण झालं तिथं फायदा झाला की तोटा झाला याचा स्टडी नाही. बर. उदाहरणार्थ, आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ एकटंच मंडळ होतं. त्याच्यानंतर जातवार मंडळ झाली, आहे की नाही. त्या जातवार मंडळाच्या माध्यमातून खरंच त्या जाती समुदायाचा विकास झाला का याचा स्टडी नाही. त्याच्यावरती काय ऑथेंटिक डेटा नाही, माहिती नाही. मग आता उपवर्गीकरण जात कास्ट पॉलिटिक्स, म्हणजे मी आता सत्तेत आहे असं गृहीत धरा. हं. माझी महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे आणि माझ्या बाजूनं हे 4 SC मधल्या जाती आहेत, 4 नाही. तर त्या 4 ज्या नाहीत त्यांना माझ्याकडे ओढण्यासाठी त्यांना जे हवं आहे ते मी द्यायला तयार आहे. तयार आहे. ते राजकीयकरण याला म्हणतो आपण. आणि हेच 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद मधल्या जाहीर सभेत सांगितलं हं. की आम्ही SCचं उपवर्गीकरण करू. हं. त्याला 1 ऑगस्ट 2025ला सुप्रीम कोर्टानं मोहर दाबली. म्हणजे अजेंडा राजकीय बीजेपीचा, सुप्रीम कोर्टानं त्याला एन्डॉर्स केलं, मान्यता दिली. हं. प्रमुख हत्यार ठरले जस्टिस BR गवई, हं. राष्ट्रपतींचे चिरंजीव. आणि ते रिकमेंडरी असताना आता बीजेपी RSSच्या हातामध्ये ते कोलीत मिळाले की ज्या आंबेडकर जाती समुदाय देशभरात, आंबेडकरी जाती समुदाय म्हणजे काय, हं. तर आंबेडकरी जाती समुदाय म्हणजे ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या लढ्याला साथ दिली बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्यानंतर, जे आंबेडकराईट जाती समुदाय आहे ते RSS बीजेपीच्या सांस्कृतिक अजेंड्याच्या रस्त्यातील ते एक मोठा अडसर आहे. ती त्यांच्यासाठी अडचण आहे. मग हे समुदाय जर एकटे पाडायचे असतील, त्यांना आयसोलेट करायचं असेल सोशली, पॉलिटिकली, कल्चरली, त्यांना
बाजूला पाडायचं असेल तर उपवर्गीकरण हा एक चांगला हाताळ. म्हणजे एक पॉलिटिकल वोट बँक, दुसरं आयसोलेशन ऑफ आंबेडकराईट कास्ट अँड कम्युनिटीज. आता हे करण्यासाठी त्यांना आधार पाहिजे. मग त्याने आधार शोधला आरक्षणाचा, हम्म. की ज्या आरक्षणाच्या माध्यमातून SC ST एकत्र झाले, तर त्यांना फोडायचं असेल तर आरक्षण धोरणाचाच वापर. आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला छेद. कसा छेद? तर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून 341, 342 या नावाखाली, SC ST नावाखाली देशातल्या STच्या अनेक जाती, STच्या अनेक जाती एकत्र केल्या आणि त्याचा क्लास. बरोबर. मग तो कास्ट टू क्लास असा प्रवास आहे. आता सरकारच्या उपवर्गीकरण धोरणामुळे पुन्हा क्लास टू कास्ट असा प्रवास. मग आता प्रश्न येतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचलं. त्या ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांचं एक छान कोटेशन आहे. कोटेशन असं आहे, यू टर्न इन एनी डिरेक्शन, कास्ट इज द मॉन्स्टर दॅट क्रॉसेस युअर ईच अँड एव्हरी पाथ. बरोबर. Unless this monster is demolished, you cannot progress socially, economically, politically, culturally. बाबासाहेबांचं आणखी त्या कास्टचं जे विवेचन आहे त्याच्यात ते असं म्हणतात की कास्ट आर बेसिकली अँटी नॅशनल. अनेक सोशॉलॉजिस्ट आणि इकॉनॉमिस्ट यांच्या मतानुसार भारताच्या बॅकवर्डनेसला, भारताच्या ह्युमन कॅपिटलच्या बॅकवर्डनेसला, म्हणजे मानवी भांडवलाच्या बॅकवर्डनेसला सगळ्यात जबाबदार कोण असेल तर कास्ट आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपण उपवर्गीकरणाची धोरणं राबवणाऱ्या RSS BJPच्या सरकारलाच विचारलं पाहिजे की तुम्हाला सामाजिक समरसता हवी आहे, समजता नकोच आहे, तो भाग वेगळा आहे. तुम्हाला जी काय हवी ती सामाजिक समरसता. मग उपवर्गीकरण करून तुम्ही सामाजिक समरसता कशी साध्य करणार, हा पहिला प्रश्न आपण RSS BJPला विचारला पाहिजे. दुसरा प्रश्न, जगातील अनेक सोशो पॉलिटिकल सायंटिस्ट यांच्या मतानुसार भारत अजूनही एक जिन्सी राष्ट्र नाही. तो देश आहे पण राष्ट्र नाही. मग RSS BJP वाल्यांसाठी आपला दुसरा प्रश्न असा असला पाहिजे की जाती जिवंत ठेवून, जातींना मजबूत करून, जाती आधारित धोरण राबवून तुम्ही भारताला राष्ट्र कसे बनवणार आहात. आणि मग तुमच्या मतानुसार, RSS BJPच्या मतानुसार, या देशामध्ये राहणारा प्रत्येक माणूस तो भारतीय आहे. त्याला तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली आणता. तर मग जाती जातीत कलह, विद्वेष, द्वेष पैदा करून तुम्ही सामाजिक समरसताही आणि भारताला राष्ट्र म्हणून कसं उभे करणार, याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. पण त्यांच्याकडे ती उत्तरं नाही. पण त्यांना त्यांच्या अजेंड्यासाठी याचा वापर करायचा. आणि अजेंडा कोणता? तर 2014 पासून सत्तेत असलेल्या भाजपाला, RSSला आता हिंदू राष्ट्राची स्वप्न पडलेले, उघड पडलेले आहे. त्याने अनेक प्रश्नावर सिद्ध केलंय की ते काही करू शकतात. जम्मू काश्मीरचा स्वतंत्र दर्जा नष्ट करू शकतात. निधर्मी भारताची राज्यघटना असून सुद्धा अयोध्येतला प्रश्न ते वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतात. अनेक प्रकारे ते काही करू शकतात असं त्यांना ठाम खात्री झाली. मग हिंदू राष्ट्राचा जर पाया मजबूत करायचा असेल तर जाती मजबूत करणं गरजेचं. कारण जातीशिवाय हिंदू समाज नाही. तुम्ही हिंदू समाजातून जाती मायनस केल्या तर हिंदू समाजच राहत. म्हणून जातीची उतरण म्हणजेच हिंदू समाज.
बर. मग जाती हाच त्यांचा प्रमुख पिलर आहे. मग या प्रमुख पिलरला मजबूत केल्याशिवाय हिंदुत्वासाठी पोषक भारत नाही, हे RSS बीजेपीचे लोक समजतात. त्यासाठी समरसता थोडी बाजूला ठेवू, त्यासाठी भारत एक राष्ट्र म्हणून त्यालाही थोडं बाजूला ठेवू. पण या टप्प्यानं पुढे जाऊ, पुढचं नंतर पाहू. कारण RSS बीजेपी अनेक 25 वर्ष 50 वर्ष पुढे पाहून ते आपली धोरणं ठरवते. त्यामुळं सध्या उपवर्गीकरणाचा कलर जरी आरक्षण शेवटच्या माणसाला मिळालं पाहिजे हा जरी असला, तरी तो हिंदू धर्माकडे नेणारा, जातींना मजबूत करणारा एक प्रवास आहे. आणि बाबासाहेबांच्या मते, ज्याला मी मानतो, कास्ट आर अँटी नॅशनल, जाती या देशविरोधी आहेत आणि त्यामुळे त्याचं निर्मूलन झालंच पाहिजे. आता तुम्ही पुढे म्हणाल की मग हा जर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन आहे, तर उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सर्व वर्गांना आरक्षण, शैक्षणिक सवलती याचा फायदा देता येईल की नाही? तर आपल्याला प्राथमिक दृष्ट्या उत्तर हो म्हणावं लागतं. पण आरक्षण किंवा शैक्षणिक सवलती तुम्ही कुठल्या जातीच्या वर्गाचे आहात म्हणून मिळतात का? बरोबर नाही. तुम्ही त्या जाती वर्गाच्या असलंच पाहिजे, पण तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून त्यासाठी पात्रही असतात. जर पात्र नसाल तर तुम्हाला मिळणारच नाही. बरोबर. म्हणजे मिनिमम इलिजिबिलिटी असल्याशिवाय तुम्हाला आरक्षणाचा लाभच घेता येत नाही. बरोबर. आता मिनिमम इलिजिबिलिटी म्हणजे शिक्षण आलं. आता शिक्षणामध्ये जो वर्ग अत्यंत मागे राहिला, त्याची सरकारने काही कारण शोधून विशेष उपाययोजना करले पाहिजे. 1996ला सुप्रीम कोर्टानं चिन्ह या निर्णयात सांगितलं. ते कुठल्या सरकारने केलं ते गंभीरपणे घेतलं नाही. पण 2025ला आता 1 ऑगस्टला वर्गीकरण करा सांगा, हे मात्र गंभीरपणे घेतलं. का तर ते त्यांच्या सोयीचा, सत्तेत बसलेल्या लोकांच्या सोयीचा आहे. आता मला तुम्हाला हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी एक साधा प्रश्न विचारायचा वाटतो. तुम्ही कुठल्या गावचे आहेत मला माहिती, पण माझा जो काही महाराष्ट्रातला थोडाफार अभ्यास आहे, महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये बौद्ध वस्तीमध्ये सुद्धा जर 100 घरं असतील तर 15-20 घरं शिकलेली आहेत. 80-90 घरं शिकलेली नाहीत. त्यांना आरक्षणातला कोणताच लाभ होत नाही. त्यांना शैक्षणिक सवलतीचा काहीच लाभ होत नाही, कारण ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाही. म्हणजे सगळ्या बौद्धांनाच त्याचा फायदा झाला हेही सूत्र मानणं चुकीचं आहे. बरोबर. आज काही आकडेवारी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ वाल्मिकी किंवा बंगी समाज म्हणतो आपण, ढोर चर्मकार, यांची आज आकडेवारी बऱ्यापैकी आहे शासन प्रशासनामध्ये. पण ती केव्हा? ते चर्मकार म्हणून आहेत का? म्हणून आहे का? नाही. तर ते चर्मकार प्लस शिकलेल्या, प्लस एज्युकेशनली क्वालिफाईड झाले. आता एज्युकेशनली जर क्वालिफाईडच नसू आपण, तर आपल्याला त्याचा लाभ मिळण्याचा काही अर्थ येत नाही. आता याच्या बरोबर आणखी एक विचार महत्वाचा करणं गरजेचं आहे की आरक्षणा माध्यमातून नोकऱ्या निर्माण होण्याचा काळ जवळजवळ संपला. 81 नंतर खाजगीकरण आणि 90 नंतर अतिवेगानं झालेलं खाजगीकरण. आता आपण 2026 मध्ये आहोत. त्या 2026 मध्ये किती नोकऱ्या शिल्लक आहेत सरकारी, याचा शोध घेतला तर मायक्रोस्कोप घ्यावा लागतो. अशा वेळेला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सरकारला काय अपेक्षित आहे? आणि मग मी मगाशी सांगितलं, सरकारचा एक आपला अजेंडा आहे, RSS बीजेपीचा एक अजेंडा आहे. त्या माध्यमातून ते आपलं राजकीय ध्येय साध्य करणार आणि राजकीय सत्तेच्या माध्यमातून सांस्कृतिक धोरणं, सामाजिक धोरणं, धार्मिक धोरणं ते राबवणार. तर मी उदाहरणार्थ दुसरं एक देतो बघा संकेत, फार चांगलं उदाहरण आहे. उपवर्गीकरण हा काय उपाय आहे का? आणि माझं म्हणणं आहे ना, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला अत्यंत मागासलेल्या कुटुंबांना, जाती समूहांना वरती आणायचं,
तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने जाऊ शकता ना. वेगळी पद्धत कोणती आहे? उदाहरणार्थ आपण असं म्हणू की एससी समाजातल्या एकाही कुटुंबामध्ये आजपर्यंत सरकारी नोकरी प्राप्त नाही, त्याला आपण प्राथमिकता द्यावी. मग तो बौद्धही असू शकतो, मातंगी असू शकतो, चर्मकारी असू शकतो, ढोरी असू शकतो, कुणीही असू शकतो ना. आणि मी तर एवढ्याही म्हणेन की हा विचार तुम्ही एससी साठीच का करता? एसटी साठी करा, ओबीसी साठी करा, आणि इव्हन जनरल साठी सुद्धा करा. जर तुम्हाला देशातल्या लोकांचं कल्याण करायचं तर जनरल पॉलिसी ठरवूया ना आपण. असं तुकड्या तुकड्यानं राजकीय हेतून प्रेरित शूद्र राजकीय सत्तेच्या अभिलाषी पोटी तुकड्या तुकड्यानं धोरणं कशाला ठरवतात? लेट अस हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. पण ती सरकारमध्ये हिंमत नाही, आहे की नाही? उदाहरणार्थ मी नेहमी मांडत आलो की कमीत कमी प्रत्येक कुटुंबात जर एक सरकारी नोकरी सरकारनं दिली पात्रतेनुसार, पात्रता आली, पात्रता आली, तर मला सांगा, मराठी तरी आरक्षण मागायला येतील का? धनगर मागायला येतील का? पण सरकारला अशी धोरणं नको आहे. सरकारला धोरणं कशी हवी? त्यांचं राजकारण शिजवणारी, त्यांचं राजकारण मजबूत करणारी धोरणं हवी, आणि उपवर्गीकरण हे त्याच्यातलं हत्यार आहे. आणि म्हणून उपवर्गीकरण केल्यानं अनेक राज्यामधला स्टडी घ्या, अभ्यास करा, फार मोठी काही प्रगती झाली असं काही नाही. त्या बाबतीमध्ये तामिळनाडूमध्ये एकूण एससीचं आरक्षण 19.5 म्हणजे 19.5% आहे. तिथे 3% आरक्षण करुणानिधी सरकारनं अरुंधती या कम्युनिटीसाठी वेगळं दिलं, आणि बाकीचे सगळे त्या 16.5 मध्ये आले. स्टडीचा रिपोर्ट असा आहे की उलट अरुंधती या लोकांचं नुकसान झालं, कारण त्यांना 3% अडकवावं लागलं. महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणू की एकूण 2011च्या जनगणनेनुसार पूर्वाश्रमीतला महार आणि आजचा बौद्ध हा जवळजवळ 60 ते 62% आहे एससी मध्ये. बर. मग राहिले बाकीचे किती? 29, 20, 22, 15, आणि राहिलेला चौथा पाचवा तर 10-15 मध्ये सगळेच, आहे की नाही? मग मला सांगा, जर असं वेगळं केलं तर उद्या त्यांचं कंपार्टमेंट केवढं होईल? आज 13.5%चं कंपार्टमेंट, उद्या कुणाला 3%च्या कंपार्टमेंट मध्ये जावं लागेल, कुणाला 10%च्या, कुणाला 2%च्या. त्यामुळे कुणाचं ना कुणाचं तरी नुकसान होणारच आहे. म्हणून बघा, आजच मी बबनराव घोलप, माझे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार, यांची मगाचं स्टेटमेंट ऐकलं. चर्मकार महासंघानं सुद्धा यामुळेच विरोध केला उपवर्गीकरण. मग उपवर्गीकरणाचं समर्थन कोण करतंय? भाजपा, RSS काही मातंग समाजातील मंडळी जेवढी पोचलेली आहेत तेवढीच मंडळी आहेत. अख्खा मातंग समाज सुद्धा उपवर्गीकरणाचं समर्थन करत नाही. त्यामुळं दलितातल्या 2 प्रमुख जाती, बौद्ध किंवा पूर्वाश्रमीतला महार आणि मातंग, याच्यात विवाद निर्माण व्हावा, तो इतर जातीमध्ये पसरवावा, हा जो काय RSS BJPचा अजेंडा आहे तो सफल होताना दिसत नाही. पण तो सफल करण्यासाठी नरेंद्र मोदी, सफल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, बीजेपी सरकार हा पराकोटीचा प्रयत्न करणार. आणि मग काही नेतृत्वाच्या शोधात असलेली हपापलेली माणसं, ज्यांना कोणी विचारत नाही, अडगळीत पडलेले आहेत, त्यांना मग नेतृत्वाची संधी करायची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणून 4 लोक महाराजच्या विरोधात बोलणार, 4 लोक मातंगाच्या विरोधात बोलणार. हेच बीजेपी RSS ला अपेक्षित आहे की यांनी. परंतु आता याच्यामध्ये एक तुम्ही जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला तो हा की हे सगळं राजकीय अजेंडा घेऊन चाललेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक उदाहरण दिलं की म्हणजे तुम्ही म्हणालात की मी स्वतः, माझी सत्ता आहे, 4 लोक माझ्या विरोधात आहेत, 4 लोक माझ्या समर्थनात आहेत. जर जी विरोधात आहेत, जी माझ्यासोबत जोडलेली नाही आहेत, त्यांना मी माझ्यासोबत जोडण्यासाठी जर काही दिलं तर ते जोडले जातील. लाडकी जात योजना, हा ठीक आहे ना, त्याला लाडकी जात योजना
असं म्हणू. त्याला नाव आपण देऊ. हा, मग हे जोडण्यासाठीच आहे. म्हणजे जे ऑलरेडी बीजेपीच्या विरोधात आहेत किंवा त्यांच्या समर्थनात नाही आहेत त्या लोकांना, मग जे अ, विरोधातली म्हणजे उपवर्गीकरणाच्या विरोधातली लोक आहेत, ते जर असं म्हणाले की सगळंच द्या, म्हणजे ठीक आहे उपवर्गीकरण करा, तर भांडणं लावणं हा जो त्यांचा अजेंडा आहे असं तुम्ही म्हणताय, तो अजेंडा विफल होईल. म्हणजे हा, विरोधक आणि समर्थक असे दोन असतील तर भांडणं लागतील. बरोबर आहे. म्हणून हम्म, म्हणून उपवर्गीकरणाचा विरोध करणाऱ्या मंडळीने व्यापक आणि रचनात्मक भूमिका घेणं गरजेचं आहे. हम्म. मग ती ती भूमिका उपवर्गीकरणाच्या समर्थनातली असू शकते का? दोन्ही असू शकते. हम्म, जेव्हा हेतू तुम्हाला कळाला सरकारचा, हम्म, त्यांचं टार्गेट कळालं, हम्म. तेव्हा तुम्ही टार्गेट समजून त्याला रिप्लाय केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मला मला एक तुम्ही कांशीराम साहेब यांच्यासोबत बराचसा वेळ घालवलेला आहे. उत्तर भारतामध्ये ज्यावेळी चर्मकार आणि वाल्मिकी, ज्याला भंगी पण म्हटलं जातं, म्हणजे ह्या दोन जातींमध्ये ज्यावेळी असा विवाद निर्माण झाला आरक्षणाला घेऊन, त्यावेळी कांशीराम साहेबांनी सांगितलं की मी चर्मकारांचा सगळ्यात मोठा नेता आहे आणि माझं पण द्या, म्हणजे मी म्हणतो चर्मकारांचं सगळ्यांचंच द्या. ते म्हणजे ही भांडणं लावण्याचं जे काही उद्देश होता, मग बरोबर तसंच आता करता येऊ शकतं ते- का? म्हणजे उपवर्गीकरणाचं समर्थन आम्ही करतो बौद्ध म्हणून, नाही असं म्हणता येईल का? नाही, याच्यात थोडाफार फरक करण्याची गरज आहे. बर. उपवर्गीकरणाचा हेतू कळाला, जात व्यवस्था मजबूत कर, आणि हे फुले शाहू आंबेडकरी लढ्याला छेद देणार. नाही, एकदा तो अं, त्या मुद्द्यावरती येऊया. म्हणजे तो एक म्हणजे वेगळा मुद्दा आहे. पण राजकीय मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला, भांडणं लावण्याचा जो एक हा, अजेंडा आहे त्यांचा. त्यावेळेला तेवढ्या पुरती जर तुम्हाला भूमिका घ्यायची असेल, हम्म, तर साधं उत्तर आहे, देऊन टाका सगळं तुम्हाला कुणाला द्यायचं असेल ते. हम्म, हम्म, म्हणजे उदारपणे सगळं सोडून देणं. हम्म, तुम्हाला हम्म, काय करेल ते करा, आम्हाला काय फार इंटरेस्ट नाही. हम्म. म्हणजे विरोधातच जर कोणी उभं राहिलं नाही, तर त्यांचा जो भांडणं लावण्याचा अजेंडा आहे तो तिथे विफल होऊ शकतो. हो ना. पण पण आता बीजेपी सोबत आपल्याकडे रामदास आठवले आहेत, हम्म, हम्म, केंद्रामध्ये अनेक लोक आहेत. हम्म, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की कोण मिळणारच नाही. हम्म. ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायची असते आपण. बर. ते तुमच्यातूनच तसे निर्माण केले जातील आणि ते उभं केलं जाईल. याला बर. सरकार नावाची व्यवस्था म्हणतो आपण. हम्म. सरकार नावाच्या व्यवस्थेलाही काही कठीण नाही. नाही, पण तुम्ही तुम्ही BRSP या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहात. कायद्याची एक बाजू तुम्ही सांगितली की संविधानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत, सुप्रीम कोर्टानं तसं काय बंधनकारकच केलेलं नाहीये, ऐच्छिक ठेवलेलं आहे सरकारच्या इच्छेवरती. पण BRSPचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळी या सगळ्या रणनीत म्हणजे हे सगळं षडयंत्र बघताय, भांडणं लावण्याचं वगैरे, त्यावेळी तुमची काय भूमिका आहे? कारण तुम्ही पण त्या वर्गातून आहात. मा- अगदीच रामदास आठवले बोलले म्हणजेच अख्खा समाज त्यांच्या सोबत जाईल अशातली काय परिस्थिती नाहीये. म्हणून मी त्यांच्या याच्याविषयी मुंबईमध्ये आपण प्रेस क्लबला एक छानपैकी कार्यक्रम आयोजित केला होता. बर. याच्याच वतीनं हं, आपण याची सगळी खुलासेवर उत्तरे दिली. बर. पहिल्यांदा बौद्धांनी ही खबरदारी घ्यावी की ही बौद्ध वर्सेस मातंग किंवा हं, इतर असा संघर्ष उभा राहणार नाही. पहिल्यांदा हं, खबरदारी हं, घ्या. हं, नंबर 2, नोकऱ्याच्या नावानं आता प्लेटमध्ये किती शिल्लक आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरून वादविवाद करण्याच्या फंदात पडू नका. हं, तिसरी गोष्ट, बौद्धांना एक कल्चरल अजेंडा आहे, सांस्कृतिक अजेंडा आहे बौद्ध धर्माचा. तेव्हा आपणाला इतर समुदाय आणि आपण याच्यामध्ये दरी उत्पन्न होणार नाही. ऑलरेडी आपल्याला एक इतर दलित जातीपासून एक आयसोलेट करण्यामध्ये इथला वर्ग यशस्वी ठरलेला आहे, अगदी बाळ ठाकरे पासून. त्याला पुन्हा खत पाणी मिळणार नाही याची खबरदारी घ्या. आणि हे जर आपण खबरदारी घेतलं तर सरकारला जे अपेक्षित आहे ते सरकार बॅकफूटवर येऊ शकतं. येऊ शकतं. म्हणजे रणनीती म्हणून का होईना, परंतु उपवर्गीकरणाचं समर्थन करता येऊ शकतं. समर्थन करण्याची गरज नाही. तुम्हाला मी बर. पुन्हा clear करतो. हं, तुम्हाला समर्थन करण्याची गरज. कारण असं की उपवर्गीकरण याचं स्वरूप नेमकं काय अजून तुम्हाला माहित नाही, सरकारने हं, पुढे ठेवलेलं नाही. बर. बरोबर. त्यामुळे आपण विनाकारण मान हं, ना मान मै तेरा मेहमान हं. अशा मोठ्या उदारतेपोटी नको ते उदारपणा दाखवण्याची गरज नाही.
कारण पण जरी सरकारने ते हे मुद्दे किंवा ह्याचं स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरी समर्थनामध्ये विरोधामध्ये, कारण विरोधातला एक मोर्चा बीडमध्ये झालेला आहे. नाही, तुम्ही विरोध न करणं म्हणजे समर्थन करणं आहे असं जर समजत असाल तर ते चूक आहे. बर. तुम्ही समर्थन केलंच पाहिजे असं काही गरज आहे का? तुम्ही न्यूट्रली राहू शकता ना. हं. एक तिसरी फेज आहेच. उलट सरकारला वाटतं तुम्हाला काय हवं ते करा, समर्थन करण्याची काय गरज आहे तुम्हाला. बर. तर तुम्ही समर्थन करत आहात तर मग सरकारचा जो मूळ अजेंडा आहे त्याला तुम्ही समर्थन करता. बर. मूळ अजेंडा बाजूला ठेवा ना. हं. म्हणून मूळ अजेंड्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला समर्थन नाही देता येणार. बरोबर. त्यामुळं तुम्ही नायदर समर्थक नॉर विरोधक. ठीक हं. आहे, सरकारला योग्य वाटतं त्याने सरकारने करावं, लोक बघून घेतील. या भूमिकेवरती पण येता येतं ना. बर. सरकारच्या समर्थनामध्येच उतरणं हा तुमचा एक पराभव आहे, रणनीतीचाही आणि विचारधारेचा. बर. दुसरा मुद्दा जो कायदेशीर आहे, म्हणजे अगदीच तुम्ही म्हणालात की संविधानामध्ये उपवर्गीकरण नाहीये, परंतु संविधानामध्ये न्याय आहे आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी जे काय करता येईल ते करणं गरजेचं आहे. मग हा न्याय प्रस्थापित करण्यासाठी सरकारचा अजेंडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया थोड्या वेळापुरते. म्हणजे अगदी लीगली बोलू ना. लीगली फक्त म्हणजे सामान्य अगदी शेड्यूल कास्टच्या ही पण एक वस्तुस्थिती आहे की शेड्यूल कास्टच्या, जसं तुम्ही म्हणालात की बौद्धांचं तुम्ही उदाहरण दिलं की प्रत्येक घरामधला व्यक्ती शिक्षित आहे असं नाहीये. म्हणजे जे बौद्धांना मिळाले ते पण त्यांना मिळालेलं नाही. जो एक हे केला जातो, भाऊ उभा केला जातो की सगळं ह्यांनी घेतलंय, अशा पद्धतीचं पण काही परिस्थिती नाहीये. मग ते सर्वांना मिळावं ह्यासाठी उपवर्गीकरण का नाही, म्हणजे न्याय प्रस्थापित करण्यासाठी का नाही मग? हा, तुम्ही आता मुद्द्यावर आलात. मी काय म्हणालो मगाशी, उपवर्गीकरण हे तुकडेबाजी कशाला करता. नाही पण याच्यामध्ये तुकडे नाहीत ना, शेड्यूल कास्ट मध्येच अ आहे, शेड्यूल कास्ट मध्येच ब आहे. हा, पेशन्स नाही. तुकडेबाजी कशाला. सर्व समावेशक व्यापक धोरण सरकारने ठरवावं. हं. आणि सर्व समावेशक आणि व्यापक धोरण म्हणून मी आज सुचवलं की प्रत्येक कुटुंबामध्ये पात्रतेनुसार किमान सरकारी एक नोकरी. नंबर एक. बरोबर. नंबर दोन, प्रत्येक कुटुंबामध्ये तो कुठल्या जाती धर्माचा मी बोलतच नाही. हं. प्रत्येक कुटुंबामध्ये जर पदवीधर नसेल तर टार्गेट ठरवा, 5 वर्ष 10 वर्ष एक पदवीधर निर्माण झालाच पाहिजे. मग त्याच्यासाठी जी काही व्यवस्था पाहिजे सरकारने ती द्यावी, है की नाही. पुन्हा नोकरी देताना समजा आज तुमच्या कुटुंबात तुम्ही एक नोकरी आहे आणि माझ्या कुटुंबात नोकरीच नाही, तर मला प्रेफरन्स द्या ना. कारण तुमच्याकडे एक आहे, माझ्याकडे काहीच नाही, दोघं आपण कॅपेबल आहे. समजा तुमचा भाऊ पुन्हा पात्र झाला तर त्याला न देता मला द्या ना, कारण माझ्या कुटुंबात कोणच नाही. म्हणजे पात्र आहे परंतु नोकरी नाही. म्हणजे त्याचा अर्थ मी मगाशीच म्हटलं, उपवर्गीकरण हा जखमेवरचा उपायच नाही. मी बर. मगाशी तेच सांगितलं. हं. आपण जातीवार मंडळ बनवली, काय झालं. महाराष्ट्रातील चर्मकार विकास महामंडळ बनवलं होतं, काय झालं त्याचं. भटक्या विमुक्ताचं महामंडळ, आर्थिक विकास महामंडळ, काय झालं त्याचं. त्यामुळे जातीवार योजना बनवून विकास होतो ही भ्रामक कल्पना आणि मूर्खपणाचे तो शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. हं. तुम्हाला मोठं रचनात्मक एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाचं धोरण का नको. महाराष्ट्रामध्ये समजा 12 कोटी जनता, वर्तमान 12 कोटी. बरोबर. 2011च्या जनगणनेनुसार 12 कोटी. आता या 12 कोटीमध्ये शिकलेले परिवार किती असतील सांगा बघू. हार्डली 2 कोटी तरी निघतील का. आपण ग्रहित धरू 2 कोटी. मग 2 कोटी जर शिकलेले परिवार आहेत तर एका परिवारामध्ये तरी एक नोकरी सरकारने उपलब्ध करावी, तेवढी नोकर निर्मिती करावी. नाहीतर बाजारात तुरी आणि पुढचं शब्द आपण याच्यात वापरत नाही. म्हणजे बाजारात नोकऱ्याच नाहीत आणि तुमचं इकडे वाटप चाललंय, तुला एवढ्या तुला एवढ्या तुला एवढ्या. म्हणजे ते असं म्हणतात की रिझर्वेशन आता खाजगीकरणामुळे शून्य झालंय आणि आता शून्यासाठी भांडणं आहेत की शून्य कोणाला मिळणार. करेक्ट, मी तेच म्हणाल तुम्हाला.
म्हणून उपवर्गीकरण हा मार्ग नाही. आणि एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की कायद्याच्या चौकटीत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती समाजशास्त्री नाही, अर्थशास्त्री नाही, हम्म. त्यांच्याही मर्यादा असतात कायद्याच्या चौकटीतल्या. बरोबर. त्याला सोशॉलॉजिकल, इकॉनॉमिकल, कल्चरल बेस असावे लागतात. आणि ते न्यायमूर्तींना नसतात, बहुतेक न्यायमूर्तींना नसतात. आणि त्याला एक कायद्याची चौकट आहे, पूर्वीचा दिलेला निर्णय योग्य की अयोग्य. जसं परवा 18 तारखेला बेलवरचा सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमूर्तींनी सांगितलं की पूर्वी निर्णय 2 दिले ते चुकीचे आहे. एवढी त्यांची चौकट आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट सोशॉलॉजिकल बाबीमध्ये एक्सपर्टीज असतं असं कधी मानू नये. बरं. माझं काय म्हणणं आहे, त्यांच्या मर्यादा आहेत, त्याने जे काय करायचं ते केलं. सरकारला जर याच्यावर कायम स्वरूपाचा उपाय जर द्यायचा असेल तर सर्वांना मोफत शिक्षण द्यावं, सर्वांना नोकऱ्याची सोय पर्याप्तपणे करावी. मग तुमचा एक जिन्सी भारत उभा राहील, एक राष्ट्र म्हणून उभा राहील, जातीमुक्त भारत उभा राहील. त्याला आपला सगळ्यांचा पाठिंबाच राहील ना, कुणाचा विरोध आहे? हम्म. उलट हे जर धोरणं घेतली तर त्याला भारतातला प्रत्येक नागरिक, तो कोणत्याही समाजाचा असतो, वरिष्ठ कनिष्ठ, ते सगळेच पाठिंबा देतील. पण सरकारला ते न करता शूद्र मतपेटीचं राजकारण करून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी उपवर्गीकरणासारखी हत्यारं वापरायची आहेत. ते संविधान विरोधीही, आणि ज्या बहुजन महापुरुषांनी संघर्ष उभा केला, उदाहरणार्थ शाहूराजांची तुम्ही जातीच्या विरोधातली भाषणं जर वाचली तर बाबा साहेबांच्या नंतर तेवढंच प्रकल्प जात विरोधात शाहूराजे बोलताना दिसतात. मग आपणाला म्हणजे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला एक विचाराचा वारसा, आपण त्या विचाराच्या वारसाच्या आधारावरती विवेचन केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की टेक्निकली, रणनीती म्हणून ज्याला हे कळतं त्यांनी उतळपणे उपवर्गीकरणाचा विरोध करण्याची गरज नाही, याचा अर्थ समर्थन करण्याची सुद्धा गरज गरज नाही, नाही. हे सुद्धा बर घेतलं. बर उपवर्गीकरणानंतर आपला जो दुसरा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सेन्ससची प्रक्रिया, म्हणजे जनगणनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऍक्च्युअल प्रगणक जे आहेत ते घरी येण्यासाठी अजून जवळपास 7-8 महिने आहे. म्हणजे पुढच्या फेब्रुवारीमध्ये 2027 फेब्रुवारीमध्ये हे आपल्या घरी येणार आहेत. बौद्धांनी जात लिहू की न लिहावी, हा एक प्रश्न आहे. म्हणजे मग ते कोणत्याही जातीतून आले असतील, मोस्टली जे आपल्याला माहिती आहे की महार या जातीतून मोठ्या प्रमाणामध्ये कन्व्हर्जन झालंय बाबासाहेबांनी त्यांच्यानंतर. लिहावी की न लिहावी? पहिल्यांदा एक लक्षात घ्या, या बाबतीमध्ये मी तुम्हाला मुलाखत द्यायची म्हणून बाबासाहेबांची 4 भाषणं संदर्भ काढतो. हम्म, हम्म, ते इथे आहेत, हम्म, 18व्या खंडामध्ये आहेत. पहिलं भाषण आहे 14 जानेवारी 1951, मुंबई वरळी, मी जात मानत नाही. त्यानंतर 15 ऑक्टोबर 1956, महाराणी बौद्ध धम्म निंदाजनक स्थितीत आणला, अशी परिस्थिती होता कामा नये. हे वॉर्निंग आहे बाबासाहेब. बर पुन्हा 15 ऑक्टोबर 1956, श्याम हॉटेल नागपूर, इथे बाबासाहेब म्हणतात, माझ्या दृष्टीनं राखीव जागा या गौण आहे, धम्म हा मोठा आहे. 18 मार्च 1956, आग्रा, आग्रा. या भाषणात बाबासाहेब असं पुढे म्हणतात की हे सगळे आरक्षण बिरक्षण जी मागणारी गँग आहे, तर कुठपर्यंत काय, म्हणून तुम्ही या कोबड्या कायम घेणार आहात, हम्म, हे सगळं त्याच्यात त्या भाषणात मांडलंय. तिथे त्यांनी म्हणाले राजकीय आरक्षण 10 वर्षात संपणार आहे, ते का वाढतं ते आता कळालं पाहिजे आपल्याला. हम्म, पुढे जे एक शेवटचा संदर्भ जो फार महत्वाचा आहे, ते मुंबईच्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात, ते इथं आहे बरं का, ते हम्म, माझ्या तोंडचं नाही सांगत, ते असं हम्म. म्हणतात, जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म मानवतात.
जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मूळच नाहीसे करतात. आता या एका कोटेशनचा जर बाबासाहेबांचा आपण संदर्भ घेतला तर जात लिहायची की नाही याचं उत्तर हम्म. बाबासाहेबापेक्षा मला जास्त अक्कल आहे का, तुम्हाला आहे का, इतरांना आहे का? आणि जर बाबासाहेब आमचं मॉडेल आहे तर तुम्हाला प्रश्न का, तुम्हाला प्रश्न का पडा? दुसरी गोष्ट, भारत बौद्धमय करेल एक अपुरं राहिलेलं बाबासाहेबांचं स्वप्न. मग जाती जिवंत ठेवून ते होणार आहे? जाती जिवंत राहण्यामध्ये कुणाचा तरी इंटरेस्ट आहे. तुम्ही का जातीचे वाहक बनता? म्हणून ब्राह्मणवादाचं गमक, जातीचं गमक याच्यातच आहे. जात व्यवस्थेचे बळी ठरलेले समाज घटक जातीची जोपासना स्वतःच करतात. तिला खांद्यावरून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेतात. बरोबर? मग ते आपण करायचं का, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, अनिलेशन ऑफ कास्ट, त्याचं काय? आपण त्या लढ्यात आहोत की नाही? आता तुम्ही म्हणाल जात नाही लिहिली म्हणून नष्ट होणार आहे का? नाही होणार. पण सरकारी दरबारी तर तिचं महत्व कमी होईल की नाही? सरकारी दरबारी तिचं महत्व कमी होईल की नाही? आज सुरुवात होईल, उद्या मोठं होईल. तर त्याची सुरुवात आपण करणार आहोत. त्यामुळं आता जनगणनेचा सध्या जो फॉर्म आहे तो 34 प्रश्नाचा आहे, जो होम डिपार्टमेंट भारत सरकार सेन्ससच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. या बाबतीत मी काही सेन्ससचं काम करणाऱ्या लोकांची चर्चा केली, त्यांच्याशी ते फॉर्म पाहिले. त्या फॉर्मची झेरॉक्स मी घेतली, कोणाला हवी असेल तर मी देईन. मलाच हवी आहे. त्याच्यामध्ये 34 प्रश्न. पहिल्या फेज मधल्या सेन्सस मध्ये 34 प्रश्नाची प्रश्नावली. त्या 34 प्रश्नामध्ये 13व्या नंबरमध्ये एक प्रश्न. तो प्रश्न असा आहे की तुम्ही SC ST की इतर आहात. इथं ओबीसीचा उल्लेख नाही, त्यामुळे ओबीसीने समजून घ्यावं. मोदी जिंदाबाद किती करावं तो त्यांचा प्रश्न. तर राजकीय मी मुद्दा आणत. SC ST की इतर, त्यामुळे इथं जातीचा उल्लेख नाही. तुम्ही फक्त SC आहात की ST आहात म्हणजे प्रवर्ग एवढाच उल्लेख करा, पुढचं काही गरज नाही. आणि हा फॉर्मच पहिल्या फेज मध्ये आहे. अजून जनगणनेचे लोक आपल्या घरी आलेले नाहीत. नाही, तुमच्याकडे नाही, अनेकांच्याकडे नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये हे असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे हाचा फॉर्म अजून भारत सरकारच्या, केंद्र सरकारच्या, गृह मंत्रालयाच्या सेन्ससच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. अजून तरी उपलब्ध नाही. मग जेव्हा तो उपलब्धच नाही त्याच्याविषयी आपण काय बोलावं हा पुन्हा एक प्रश्न. पण मी असं गृहीत धरतो की समजा त्यांनी जात विचार तर तुम्ही काय नाही, त्याच उत्तर असं आहे ना. आता हा प्रश्न फक्त बौद्धापुरता आहे का? हा प्रश्न आदिवासी समोर प्रश्न, हा प्रश्न भटक्या विमुक्तासमोर प्रश्न, हा प्रश्न मुस्लिमांच्या समोरचा प्रश्न आहे, हा प्रश्न ख्रिश्चनांच्या समोरचा आहे ना. म्हणजे ज्यांनी धर्मांतर केले त्यांच्या समोरचा प्रश्न आहे की नाही? तो एकट्या बौद्धांच्या समोरचा नाही. जे काही आपले तथाकथित महाराष्ट्रातील जे काही सरकार दप्तरी जे काही या गोष्टीची भलावण करतात त्यांनी हे बाब लक्षात घेतली पाहिजे. हा एकट्या बौद्धांचा प्रश्न आहे. आदिवासीचं हिंदूकरण करणं सरकारचा अजेंडा आहे. आदिवासींनी लिहिलं पाहिजे आम्ही जात मानत नाही, आम्ही निसर्ग पूजक आहोत. हेच त्याच्यावरती उत्तर आहे. त्यांचा कोणताही धर्मच नाहीये आदिवासींचा. म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे? पण सरकारी दरबारी आदिवासीची सर्टिफिकेट काय बनवले? हिंदू वारली अशी सर्टिफिकेट आहे.
ठीक आहे, तर ते कागदोपत्री आपण सोडून देऊ. पण आता ही जनगणना, जनगणनामध्ये आदिवासींनी आग्रहपूर्वक लिहिलं पाहिजे हम्म. की आदिवासीचा कोणताही धर्म नाही, जात नाही, धर्मही नाही, म्हणजे जाती नाही धर्मही नाही. बरोबर. आता मला सांगा, मुस्लिम बांधवांनी काय लिहायचं जातीच्या कॉलम मध्ये? त्यांनी लिहायचं का खाटी, अन्सारी, चुला? इस्लाम मध्ये गेल्यानंतर हम्म. म्हणजे नव्या दिशेनं प्रवास करता करता जे काही जुनं त्याग करायचं आहे त्याचा त्यागच करायचा नाही, तर नवीन प्रवास कसा? हा नाही, पण नियम इथे हा नियम हा. मुस्लिमांनाही लागू होतो, हम्म. ख्रिश्चनांनाही लागू होतो आणि बौद्धांनाही लागू. हम्म. बरोबर. मग आता आपण बाकीच्या इतर वर्गाचा विचार सोडू, बौद्धांचाच विचार करू. मग बाबासाहेब आंबेडकरांचे 4 भाषणाचे मी संदर्भ दिले की बौद्ध माणसं जातीला मानून बौद्ध धम्माचंच मूळ रूप नष्ट करतात. याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? बौद्धांनी जाती मानताच कामा नये, हम्म. याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? मग माझ्यासारख्याला जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर प्रश्न असा आहे तुमचा की माने सर, तुम्हालाच विचारलं की तुमची जात कोणती, तर तुम्ही काय लिहा कॉलम मध्ये? हम्म. तर मी माझं उत्तर सांगतो आणि जेणेकरून बाकीच्यांना समजेल. मी जात मानत नाही. तिथं काय लिहायचं हे माझं स्वातंत्र्य आहे. मुंबई हायकोर्टातला 2014चा एक निर्णय आहे हम्म. की प्रत्येक नागरिक हा जाती धर्माच्या बंधनातच असला पाहिजे असं नाही. असं नाही. तो जात विरहिती असू शकतो, धर्म विरहिती असू शकतो. आलं का लक्षात? हम्म. त्यामुळे मी जात विरहित असून देखील बौद्ध असू शकतो. हा एक लॉजिकल आर्ग्युमेंट, लीगल सुद्धा. दुसरी, आता माझा जन्म 1960चा, माझ्या वडिलांचं आई वडिलांचं धर्मांतर 1958चा. त्यांनी जात सोडली, धर्मांतर केलं, ते बौद्ध झाले. मी बौद्ध आई बापाच्या पोटी जन्माला आलो, मी कशाला जातीच्या भानगडीत पडू? कारण मी बौद्ध आई बापाच्या पोटी जन्माला आलो, त्यामुळे मी बौद्धच आहे, मी कशाला जातीच्या भानगडीत पडू? म्हणून तुम्हाला दिलेली जी कास्ट सर्टिफिकेट आहेत त्याच्यावरती काय असतं? तुमच्या आई वडिलांनी धर्मांतर केली आणि धर्मांतरापूर्वी ही फलानी जात होती. होती हा पास्ट आहे, भूतकाळ आहे, हम्म. सध्या नाही. हम्म. सध्या नाही. त्यामुळं धर्माच्या कॉलम मध्ये सरळ सरळ धम्म, बौद्ध धम्म लिहा. जातीच्या कॉलम मध्ये आम्ही किंवा मी जात मानत नाही, हे सरळ सरळ लिहा. तुमच्यावर कोणाची बंदी आहे? आता मग म्हणाल आपल्या आरक्षणाचं काय, हे काय ते काय? आता बौद्धांना आरक्षण मिळतच. महाराष्ट्रात 1960 पासून 1990च्या घटना दुरुस्तीमुळे केंद्र सरकारचं मला तोच प्रश्न होता माझा, की ज्यावेळी हा. आता आता सांगतो, आरक्षण तुम्हाला दोन्हीकडे मिळतं, बौद्ध म्हणून महाराष्ट्रात सुद्धा आणि केंद्र सरकारचं 1990 पासून. आता 1990 पासून जरी मिळतं ना, तरी महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंत केंद्र सरकारला जी अपेक्षित कास्ट सर्टिफिकेट आहे ते अजूनही बनवलेलं नाही. बर. केंद्र सरकार या बाबतीत महाराष्ट्र सरकारला 3 वेळा पत्र व्यवहार केला की तुमचा जात सर्टिफिकेटचा नमुना केंद्राच्या सर्टिफिकेट सारखा बनवा, तरच केंद्राच्या सवलतीला बौद्ध समुदाय पात्र राहील. ही अशी 3 पत्र लिहून सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्ध समाज कल्याण खात्याचे मंत्री झाले, सचिव झाले, मुख्य सचिव झाले, त्या सगळ्यांना आजपर्यंत हे काम करता आलेलं नाही. म्हणून नाईलाजानं मग 1 वर्षापूर्वी मी या विषयावर मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन सादर केलं आणि त्या रिट पिटिशन मध्ये कोर्टानं सरकारला नोटीस काढलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. 1 वर्ष झालं समाज कल्याण खातं, महाराष्ट्र सरकार यांनी अजून आपलं म्हणणं सुद्धा मुंबई हायकोर्टात दिलेलं नाही. यावरून तुम्ही समजून घ्या की ही सगळी मंडळी एका विशिष्ट ढाच्यामध्ये कोणाला तरी बंदिस्त करायचं
या धोरणाने जेव्हा काम करतात तेव्हा त्याचा प्रतिरोध तेवढ्याच ताकदीने करावा लागतो. बरोबर. नाही, व्हीपी सिंगच्या सरकारमध्ये मला असं वाटतंय की ते शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये बौद्ध 90 जे आहेत 90 90ला ते टाकलं गेलं. आता ह्याला घेऊन एक प्रश्न आहे की एखादी व्यक्ती मराठा आहे आणि तो कन्व्हर्जन झालं, बुद्धिस्ट झाले, म्हणजे मग फार पूर्वी झालं असेल किंवा अलीकडे झालं असेल, मग ती व्यक्ती शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये येणार ना? चांगला प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि हेच हम्म, प्रश्न अनेकाला पडलेले आहेत आणि ज्यांना कायदा कळत नाही हम्म. त्यांना हे प्रश्न फार मोठे वाटतात. आता धर्मांतर बघा, अनेक लोकांचं झालं. लक्ष्मण हम्म, मानेंचं धर्मांतर आहे बौद्ध हम्म, धर्मातलं. हम्म, नागपूरच्या रूपा कुलकर्णी आहेत, त्या हम्म, ब्राह्मण समाजातून आहेत. हम्म, सुरेश भटांचं धर्मांतर आहे हम्म, ना. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट बघा ना, त्या फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही धर्मांतर करण्या म्हणजे तुमच्या धर्मांतराच्या अगोदर तुमचे आई वडील किंवा तुमचे फलाने फलाने हे हम्म, या जातीचे होते. त्यामुळं सुरेश भटातला मुलगा बौद्ध झाला तरी तो आरक्षणाच्या लाईनीत येत नाही, कारण त्याचं सर्टिफिकेट ते वेगळं जाईल ना. त्यामुळे त्याला हम्म. एस सर्टिफिकेटच नाही मिळत. त्या लोकांना सर्टिफिकेटच नाही. बर. त्यामुळे या मुद्द्यामध्ये हम्म, विनाकारण फालतू गोष्टी डोकं लढवून हम्म, अडकण्याची गरज काय. हम्म, सुरेश भटाच्या मुलाला एससीचं सर्टिफिकेटच नाही मिळत. हम्म, हम्म, हा? रूपा कुलकर्णीच्या मुली नाही मिळत. त्यामुळे तुम्ही नको त्या अकलेचे तारे तोडण्याची गरज काय, जेव्हा हम्म, कायद्याचं स्वरूप क्लिअर आहे. हम्म, हम्म. त्यामुळे तो काही अडचणीचा मुद्दा नाही. हम्म, धन्यवाद सर. खूप महत्वाची आणि म्हणजे असं म्हणता येईल की राजकारणापासूनचे समाजकारण आणि ज्या काय महत्वाच्या गोष्टी चर्चा जी म्हणजे गरजेची नसलेली जी चर्चा महाराष्ट्रामध्ये होते कारण त्याला. काय हा. सांग, कारण शेवटी समारोप करताना तुम्हाला असं वाटत नाही का, मला वाटतं की RSSचा बीजेपीचा अजेंडा समाजात राबवणारी बौद्ध लोकांसुद्धा एक यंत्रणा आहे, हम्म, प्रशासनात एक यंत्रणा आहे. ती लॉबी नेमकी इथं काम करते, ऍक्टिव्ह आहे. अनेक प्रकरणात ऍक्टिव्ह असते, याही प्रकरणात ऍक्टिव्ह आहे. नागपूरमध्ये, नागपूर लोकसभा मतदारसंघ 30 ते 35 हजाराचा, 35 लाखाचा आहे. 5.5 लाख बौद्ध आहेत. त्यांची मतं कुठे जातात हे लोकांना माहिती आहे. त्यामुळं बदललेल्या कॅनव्हासने आपल्याला या सगळ्या वस्तुस्थिती लक्षात जर घेतल्या तर पहिल्यांदा एक मोठी गोष्ट समजून घेऊया, आणि ती म्हणजे ज्या ज्या जात समूहानं वर्गानं आंबेडकरी लढ्याला ताकद दिली त्या समूहाला एकटं पाडण्याचं कटकारस्थान देशभर आहे, ते समजून घेतलं पाहिजे. एकटं पाडलं तर तुमचं समाजकारण चुकतं, तुमचं राजकारण चुकतं, तुमचं सांस्कृतिकरण चुकतं. सगळ्या ठिकाणी तुम्ही फेल होतात. ही इनडायरेक्टली मुस्कटदारी आहे. हे सगळ्यात मोठं षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे. आता त्या षडयंत्राचा जर प्रतिरोध करायचा असेल तर आपणाला आपल्यातले बिभीषण कोण, बौद्धातले बिभीषण कोण, इतर समुदायातले बिभीषण, समुदाय, ढोर समुदाय यांनी उपवर्गीकरणाचा विरोध केलाय, समर्थन नाही केलं. म्हणजे 59 जातीपैकी एक मी मगाशी म्हणालो, RSS बीजेपी पुरस्कृत काही मातंग समाज बांधव सोडले तर सगळ्या मातंगाने सुद्धा उपवर्गीकरणाचा पुरस्कार केलेला नाही. म्हणजेच सत्ताधारी वर्गाला, RSS बीजेपीला त्यांचा अजेंडा यशस्वी करण्यासाठी उपवर्गीकरण म्हणा, सेन्सस म्हणा, ही जर हत्यारी वापरायची असतील तर ते त्यांचं कौशल्य, आपण त्यांना ती हत्यारं वापरू न देणं हे आपलं कौशल्य. ज्याचं कौशल्य श्रेष्ठ तो जिंकेल, ज्याचं कौशल्य कनिष्ठ तो हरेल. बरोबर. तर ही लढाई अशीच चालू राहील आणि नेहले पे दहला करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे समाजामध्ये ह्या विषयांच्या संदर्भामध्ये अचूक माहिती जावी, सत्य माहिती जावी आणि रणनीती आखून जे काही ह्या व्यवस्थेला छेद द्यायचा आहे
ती माहिती जायला हवी, तसं लोकांचं विचार तयार व्हावे, डोकी तयार व्हावी. तोच एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून ही आपण एक मुलाखत घेतली. डॉक्टर माने सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, भरपूर वेळ दिला. जेवढा कमिट केला होता त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ दिलात आणि अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत माहिती तुम्ही आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद आणि अपेक्षा आहे की पुन्हा एकदा अशीच वेळ द्याल, अशीच चर्चा करू. धन्यवाद सर. धन्यवाद. आपले संकेत, आपल्या चॅनेलला शुभेच्छा.